दर्शन घेऊन आलेली बरीच लोक म्हणत होती की एवढी वर्ष येतो पण असं दर्शन झालं नाही. आता नवीन अपडेट आलेली आहे. आपली पहिली इन्फॉर्मेशन चुकीची होती. छोटू की अवस्था देखो हमारे मुळे आमच्या अक्षताला काय सुचत नाही. आणि हे आहे आपलं मंदिर. फक्त एवढं लक्षात ठेवा की दर्शन झाल्यानंतर आत्ता वाजलेत 12 आणि अजून आम्ही आवारतच आहोत. असे 2 लगेज आहेत. हे पण तुझं तिकीट नसलेली एक किती बघते बघा आपल्याकडे कशी. आणि ना ह्यांना किती सांगितलं लवकर चला लवकर. जायचा रस्ता वेगळा आहे आणि खाली उतरायचा रस्ता वेगळा आहे. इथून तुम्ही चालत वरती जाऊ शकता बालाजीसाठी. तिरुपती बस स्टँड वरती तिकीट नाही घेतली आपण. कोणता बी बस मध्ये रिटर्न चलेगा ना. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो ते तिरुपती एसटी स्टँड वरती. आम्ही सर्व तयार होऊ 3:45 वाजता निघालो तिरुपती बस स्टँडकडे. आणि तिकडेच आपल्याला बस पकडायची तिरुमालासाठी. आणि त्याच्या आधी आपल्याला एक जरा बुकिंग सेंटरवरती जाऊन पण आपल्याला थोडीशी इन्क्वायरी करायची आहे. तर हिची आपल्याला तिकीट बघायची आहे मिळते का ऑनलाईन. आणि आमची पण जरा मिस झालेली तिकीट ती पण तिथे मिळते का बघायची. आता निघालो ऑटो पकडली आहे. ॲक्च्युली रॅपिडो बुक केली आहे ना राईस. आम्ही तर ॲक्च्युली रेपिडो बुक केली आहे. अराउंड 67 or 70 रुपीज काहीतरी लागतात आहेत तिरुपती बस स्टँडपर्यंत 5 जणांची. ओके तर चला आता तिरुपती बस स्टँडला पोचतो. आणि 6 वाजताचं आमचं बुकिंग आहे. म्हणजे 6 वाजता दर्शन आहे. बघूया काय होतं ते. पळापळ सुरू आहे. अशा प्रकारे आम्ही पोचलो ते तिरुपती एसटी स्टँडवरती. हा डेपो आहे आणि समोर लागली आहे ती आपली AC बस. आणि मागे लागतात त्या नॉन AC बसेस. नॉन AC बसचं तिकीट आहे 90 रुपीज. AC बसचं तिकीट आहे 110 रुपीज पर हेड. तर आम्ही चाललो AC बसने तिरुमाला. चलो तिरुमाला. आता आम्ही सर्व मस्तपैकी AC बसमध्ये सेटल झालेलो आहे. रिटर्न जर्नीचं तिकीट जर तुम्ही काढलं तर 200 रुपीज आहे. म्हणजे जाऊन परत यायचं बेस्ट तिकीट 200 रुपीज तुम्हाला आहे. आता ते किती वाजेपर्यंत चालतं विचारायला लागेल. आणि आपण रिटर्नच काढून देऊ कारण आम्ही रिटर्न पक्का येणारच आहोत काही झालं तरी. हां रात्री 1:30 वाजेपर्यंत बसेस हर 5 मिनिटमध्ये चालू असतात. त्यामुळे तिरुपतीला आलं की तिरुमालाला जायचं काही टेन्शनच नाही आहे. बघा निघाली आपली बस. आता एक्झॅक्टली 4:30ला निघाली आहे. मी तुम्हाला सांगेन किती वाजता आपली ट्रेन तिरुमाला पोहोचते ते. चला गोविंदा गोविंदा. हे आहे तिकीट बुकिंग काउंटर. रिटर्न तिकीट काढली तर 200 रुपये. सिंगल काढली तर 110 रुपये. सिनियर सिटीजनचे वगैरे तिकीट बघून घ्या किती आहे. तिरुपती टू तिरुमाला गव्हर्नमेंट बस सर्व्हिस. आणि हे बघा हे आहे आपलं तिकीट रिटर्नचं. कोणता बी बसमध्ये रिटर्न चलेगा ना. एनी बसेस. हे तिकीट आपल्याला 3 दिवस रिटर्न यायला चालणार. मग 3 दिवस व्हॅलिडिटी त्याची रिटर्न येण्याची वरून. आता जाताना त्यांनी साईन केलं ते रिटर्न येताना 3 दिवसांनी तुम्ही रिटर्न येऊ शकता. 3 दिवसापर्यंत व्हॅलिडिटी. चला आता इथे तिकीट पण काढलं. तिरुपती बस स्टँडवरती तिकीट नाही घेतली आपण. इकडे आपण आलो आहे. ओके आणि अलेपीला आपली बस आली आणि तिकडे आपण अल्लीपेरी बालाजी बस स्टँड. ओके ओके ऐसे चल के भी जाते हैं. ओके यहाँ से नहीं वहाँ से जाना. ओके ये बालाजी बस स्टँड आहे. हे बालाजी बस स्टँड ना. ओके हे बालाजी बस स्टँड होतं. आता एक्झॅक्टली बघा अल्लीपेरी बस स्टँड म्हणा बालाजी बस स्टँड म्हणा किंवा तिरुपतीवरून निघाल्यानंतर बालाजीला जाताना इथे तिकीट मिळतं हे बस स्टँड म्हणा. तर इथे तिकीट आपल्याला आता मिळालेलं आहे. घेतलेलं आहे आपण 100 रुपीज पर हेड लागलं. तसं सिंगल काढलं तर 110 रुपये. रिटर्नचे 200 रुपये. चला आता आपण नाही हिला उलटीसारखं वगैरे काय होत नाही अजून तरी नाही होत आहे. आधी AC बस केली स्पेशल. नॉर्मल बस होती पण ती 90 रुपीज तिकीट होती. रिटर्नचं कधीचं माहिती नाही मला. पण नॉन AC 90 रुपीज पर हेड आहे जायचे. सो चला आता वरचा आता आपला घाटाघाटाचा प्रवास सुरू होणार दिसत आहे कारण बाजूला डोंगरच डोंगर आहे. गोविंदा गोविंदा गोविंदा. हां हे अलीपेरी. ओके ऊपर जाना है. जहाँ से सीधा साथ इथून चल के जाने का क्या. बघा इथून पुढून आहे ना हे दिसतं मंदिर. इथून तुम्ही चालत वरती जाऊ शकता बालाजीसाठी. बघा इथून आहे ते अलीपेरी. इथून जायचं आहे. अलीपेरी टोल गेट आहे. ओके यहाँ पे चेकिंग होता है.
आता तिकीट काढून आपल्याला हार्डली 1-2-3 मिनटं झाली असतील आणि आता परत आपल्याला उतरायचं आहे चेकिंगसाठी. ते पूर्ण चेकिंग होते, तुमचं लगेज वगैरे तुम्हाला सर्वांना स्कॅन केलं जातं. काहीही गोष्टी इथून तुम्ही पुढे नेऊ शकत नाही, ज्या तिथे अलाउड नाही आहे. आता आर्याची भाकरवडी जाणार की नाही माहीत नाही. इथे स्कॅनिंग होत आहे, जेंट्स लेडीज तुमचं लगेज वगैरे सर्व स्कॅन होईल व्यवस्थित एकदम. सर्व चेकिंग होत आहे. बघा वर ठेव आर्या, वर ठेव. इथून कसं जाईल ते बघा. लगेज वगैरे सर्व स्कॅन येऊन फटाफट येते एकदम. जास्त वेळ नाही लागत. तर मला वाटलं होतं की भरपूर वेळ लागत असेल, फक्त आर्याची बॅग यायलाच वेळ लागला आहे. आणि आर्याची भाकरवडी आली आहे बाहेर, भाकरवडी. चला आता आपली बस इथे येईल, परत बसमध्ये बसायचं आणि जायचं. हे बघा तिथे उभी आपली बस. सो चला आता चेकिंग वगैरे झाली. आता आपला पुढचा बालाजी दिशेने प्रवास. आणि आता वाजलेत 4:45, म्हणजे 5 ला 10 मिनटं आहेत. आणि आता इथून एक 15 ते 20 मिनटं लागतील हार्डली, म्हणजे आपण 4:15 पर्यंत पोचू आपण वरती बालाजीच्या इथे. 28 मिनटं लागतात तिथून वर जायला. किती मिनटं? 28 मिनटं. आता 5 ला 10 मिनटं आहेत. 30 मिनटं पकडलं तरी 5:20 पर्यंत आपण वर पोहोचून जाऊ. म्हणजे आपलं सर्व ID वगैरे दाखवून आपण 6 वाजता दर्शनाला बरोबर जाऊ असं मला वाटतं आहे. आणि आपली बस आलेली आहे. चला उई सोडू नको बस सुटली, सगळं संपला. चला बघा या बसची माणसं अजून चढत आहेत. ही आमच्या अगोदर आली होती, पण आमच्या बसमध्ये आर्या असल्यामुळे ना पहिला प्रिफरन्स दिला जातो आम्हाला. आर्या VVIP. आणि आपल्या इकडे मागे दादा बसलेत ना, आपल्याला थोड़ी मागे. गाड़ी को ऊपर है यहाँ पे टोल गेट है. ओके. अभी ऊपर जाता है गाड़ी को बालाजी जाता है. मंदिर देखने का अच्छा रहता. पापनासम जाओ, ओके, आकाशगंगा जाओ, वेणुगोपाल स्वामी जाओ, जपाली. 4 मंदिर देखने को बहुत बढ़िया है. 5 मंदिर देखने को 200 रुपये टिकट. ओके. अप एंड डाउन. ओके, अच्छे रहेगा. तर अशा प्रकारे मस्तपैकी असा घाटाघाटातला रस्ता क्रॉस करून तुम्ही बघितला असेल थोडेफार नजारे. आणि काय रस्ता होता, रस्ता एक नंबर होता. जायचा रस्ता वेगळा आहे आणि खाली उतरायचा रस्ता वेगळा आहे. त्यामुळे काय पुढून गाडी वगैरे येण्याचं काय टेन्शन नव्हतं. त्यामुळे फास्टमध्ये गाडी आली आणि बरोबर 5:15 वाजले, म्हणजे 45 मिनिट्स लागले आपल्याला खालून वर यायला. तिथून आपलं चेकिंग वगैरे झालं, तिथून बरोबर 25 मिनटं लागली आपल्याला वरती यायला. चला आता मंदिराकडे जाऊया आणि तिथे आपले IDs वगैरे दाखवूया आणि आपली लाईन, दर्शनाची लाईन वगैरे लावूया. बघूया तर काय सिस्टम आहे तिकडे. फर्स्ट टाईम आलं. सगळे उतरलेले आहेत आमची मंडळी. चला सगळे झोपले होते तुझ्याकडे. AC बसमध्ये पण आर्याचं डोकं दुखायला लागलं. काय बोलणार तिथं. तिरुमाला आल्यावरती जरा आम्हाला सर्वांना भुका लागलेल्या आहेत. चेहरे भुकायलेले होते सर्व यांचे. ॲक्च्युली आम्ही सकाळी नाश्ता केला, याच्यावर काहीच नाही खाल्लं. सर्व घाई झाली आहे. आणि त्यासाठी आम्ही इथं बसलो जेवायला. आणि इकडे प्लास्टिक अलाउड नाही आहे तिरुमालाला. त्यामुळे हे बघा अशा काचेच्या बॉटल येतात आणि थंड चिल्ड पाणी आलेलं आहे काचेच्या बॉटलमध्ये. आणि एक नंबर जेवण होतं हॉटेल सर्वाना भवन. एक नंबर जेवण. खूप आवडलं जेवण आम्हाला. एवढं आवडलं ना, परत आता आम्ही कदाचित लाईन जर वेळ लागली 2-3 तास आणि परत यायचं म्हटलं तर परत येऊ आम्ही ती जेवायला. अनलिमिटेड थाली 168 रुपीजमध्ये 2 थाल्या आम्ही घेतल्या 5 जणांमध्ये. 5 जणांना अनलिमिटेड दिली त्याने, काही विचारलं नाही. आणि काचेच्या पाण्याची बॉटल होती ना, ती जर तुम्ही बॉटल घरी घेऊन गेलात तर 50 रुपये आणि इथे पाणी पिऊन बॉटल सोडलीत तर 20 रुपये. सो चांगलं आहे, मस्त आहे. चला आता हळूहळू दर्शनाकडे जाऊया आपण. आणि ना ह्यांना किती सांगितलं लवकर चला तरी शॉपिंग काय सोडत नाही. गजरा म्हणजे काय आपला आवडता गजरा.
चला निघूया दर्शनाला. चला पटापट दर्शन, 6 वाजता आहे. हे बघ लिहिलं आहे 300 स्पेशल एंट्रन्स दर्शन. हे 300 रुपीजवाला लाईन आहे काय? ओके. अन्न प्रसाद सेंटर 300 स्पेशल एंट्रन्स दर्शन लाईन. सर्व शॉपिंगचंच आहे इकडे बघा, भरपूर काय काय आहे. पण हे आता आपण दर्शन केल्यानंतर बघू काय घ्यायचं काय नाही ते. आठवण म्हणून आपण काही ना काहीतरी घेऊ इकडे. आपला गेट आहे SQ1 नंबर. इथून आपल्याला दर्शनाला जायचं. आपली बघा स्पेशल एंट्री 300 रुपीज. आपण जी बुक केली आहे ती. इकडे आपलं स्पेशल एंट्री दर्शन. चला आता ॲट लास्ट आम्ही 300च्या म्हणजे स्पेशल दर्शनच्या लाईनमध्ये आतमध्ये आलेलो आहोत. बरीच लोक आहेत ह्या दर्शनाला पण. आणि आपलं 6 o'clockचं दर्शन होतं. तिथे काउंटरवरती काय विचारतच नाही. आधार कार्ड आहे बस झालं, एवढं विचारतात आधार कार्ड, बाकी काय विचारत नाही. तर बघा पुढे काय सिस्टम आहे ते कळेल आपल्याला. आणि आपण मोबाईल वगैरे काय अजून ठेवलेला नाही. मे बी पुढे लॉकरमध्ये ठेवायला लागेल. आणि आम्ही 6 वाजता लाईनीला सुरुवात केली. आणि आता इथे मला पहिला हॉल्ट लागलेला आहे. हॉल्ट टोल नाका, चेकिंग नाका. आणि आम्ही सगळे थांबलो आहे वेटिंगला. बघा हॉल्ट लागलेलं आहे. तर माहीत ना कुठे अजून पुढे चेकिंग होणार आहे ते. सगळे आधार कार्ड वगैरे आमचे आहे त्याच्यामध्ये बॅगमध्ये या 5 जणांचे. आणि इकडे आहे एक तुझं तिकीट नसलेली एक तिथे बघते बघा आपल्याकडे कशी तिकीट नसलेली. आपण इथे पोचलो आहे. आणि इकडे आपल्याला आता आपले मोबाईल जमा करायचे. इथे आपले मोबाईल डिपॉझिट काउंटर आहे. सर्व आपल्याला मोबाईल द्यावे लागतील. दोन्ही चालते, दोन्ही इकडेच. तर लगेज आणि मोबाईल दोन्ही असे जमा केले जातात तिकडे आल्यानंतर. बघा सर्व लाईनमध्ये उभे आहे तिकडे. आपण पण लाईनमध्ये उभे आहे. तिकडे असे 2 लगेज आहेत, हे पण पॅक करायचे आहेत. हे मागे 2 लगेज दिसतात, हे पण आम्हाला पॅक करून ठेवायचे. चला आता बाय बाय. आता डायरेक्ट दर्शन झाल्यानंतर जेव्हा आपल्या मोबाईल हातात येईल ना तेव्हा सांगतो मी दर्शन कसं झालं ते आणि किती वेळ लागला ते. आता 6:25 झाले. 25 मिनटं आम्हाला तिथून इथे यायला लागले. आता आतमधलं माहिती आहे हे लोक आमचं 2 किलोमीटर आहे, 1.5 किलोमीटर आहे. बघू. आणि अरे किती वाजते. हाय 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 हाय. सो चलो बाय. तर अशा प्रकारे आपलं मस्त असं दर्शन झालेलं आहे. आणि खूप छान दर्शन झालं. म्हणजे मला अशी अपेक्षा नव्हती की एवढं सुंदर दर्शन होईल. आणि एकदम निवांत पूर्ण बालाजीची मूर्ती पाहत आम्ही म्हणजे त्यांचं दर्शन घेत आम्ही हळूहळू गेलो. आणि बराच वेळ दर्शन घेत एकदम निवांत. त्यामुळे एकदम मस्त फ्रेश वाटलं. आणि आमचं दर्शन तसं बघायला गेलं तर ना ऑलमोस्ट 2.25 ते 2.5 तासामध्ये झालं. म्हणजे आम्ही 8 वाजता आमचा ID वगैरे स्कॅन केला म्हणजे आधार कार्ड वगैरे आणि आमचं तिकीट वगैरे 8 वाजता. आणि तिथून आम्ही बरोबर 10:15च्या आसपास आमचं दर्शन झालं होतं. ते दर्शन करून आम्ही मंदिरातनं बाहेर पडलो होतो. ते 2.25 ते 2.5 तासामध्ये आमचं दर्शन झालं होतं छानपैकी. आणि त्यानंतर मग आत्ता वाजलेत 12 आणि अजून आम्ही आवारातच आहोत बालाजीच्या म्हणजे मंदिराच्या आवारातच आहोत. कारण त्यानंतर मग बरंच चालायला लागतं. म्हणजे तिथे जर वेळ बसलो आम्ही. त्यानंतर मग हळूहळू एक्झिटमधनं बाहेर आलो. त्यानंतर लाडू घ्यायला परत लाईन लावली. लाडू घेतले. एका तिकिटावर 1 लाडू मिळतो. आणि जे आमचं 300 रुपीजचं तिकीट होतं ना ऑनलाईन त्या एका तिकिटावर 1 लाडू मिळतो. तर आम्ही असे लाडू घेतले. आमच्या 4 तिकिटाचे 4 आणि प्लस एक्स्ट्रा पण 50 रुपीज लाडू आहे एक. आणि जर मोठा हवा असेल खूप मोठा तर तो 200 रुपीजचा. तर असं लाडू वगैरे घेतले. त्यानंतर आता मला इकडे मोबाईल वगैरे घेतले. आता इकडे 5 नंबर काउंटरला म्हणजे पॅक 4 आणि 5 नंबर काउंटर ते तुम्हाला तिकीट मिळतं. जेव्हा तुम्ही तिथे मोबाईल वगैरे जमा करता ना एंट्रीला तिथे तुम्हाला तिकीट मिळतं. तर ते घेतलं. फक्त एवढं लक्षात ठेवा की दर्शन झाल्यानंतर खूप चालायला लागतं. म्हणजे दर्शन होईपर्यंत आम्हाला असं काय वाटलं नाही कारण तसं जोश होता ना. पण त्यानंतर हे जे वेळ गेला आहे जवळजवळ 2.5 तास तरी 1.5 तास तो जरा खूप जास्त वाटतो आता.
तर ठीक आहे, दर्शन झाल्यामुळे कसं जरा एकदम बरं वाटतं आहे. बाकी चालायची तयारी ठेवा असं माझं म्हणणं आहे. आणि जर तुम्ही येता इकडे आणि तुम्ही जर 300 रुपीजचं ऑनलाईन तिकीट बुक केलेलं आहे, जे दर महिन्याच्या 24 तारखेला सकाळी 10 वाजता होतं पुढच्या 2 महिन्यानंतरचं, तर त्या तिकिटाची प्रिंट नक्की आणा. जर तिकिटाची प्रिंट नसेल तर तुम्हाला, तर मी काय सांगत होतो की तुम्ही ती रिसिप्ट नक्की घेऊन या. म्हणजे ते आपल्याला येतं ना डाउनलोड करून, ते नक्की घेऊन या. त्याशिवाय तुम्हाला फक्त आधार कार्डवर इथे एंट्री मिळत आहे. ते तिकीट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आधार कार्ड तर आहेच, ते तर आणायचंच आहे, प्लस तिकीट पण आणायचं आहे. आणि आपल्या समोर आहे ते बालाजी मंदिर. हे आहे आपल्यासमोर बालाजी मंदिर. साफसफाई सुरू आहे. आणि इकडे बघा, इथे आरती, नारळ फोडणं, हे सगळं इथे चालतं. आरती वगैरे सुरू आहे. तेल घालतात त्या दिव्यांना. इकडे नारळ वगैरे फोडणं. आणि हे आहे आपलं मंदिर, बालाजी मंदिर. किती मस्त दिसतं हे बालाजीचं मंदिर. आणि आपली सर्व मंडळी तिथे बसली आहेत, मस्तपैकी आराम करतात. कारण आता मी ठेवलेलं ना मोबाईल, म्हणजे मी तिकीट काढलेली, आपला चेहरा पण स्कॅन करतात ते लोक. त्याच्यामुळे मग मलाच जावं लागलं. आणि बघा जवळजवळ मंदिर ते तसं मस्त वाटतं, एकदम एक नंबर. आपली सगळी मंडळी इथे निवांत बसलेली आहे. ती बघा, दिसली का? आपली सगळी मंडळी निवांत बसलेली आहेत. आम्हाला कामाला लावून लय चालावं लागतं बाबा. बघा फोन बिन चेक करा कोणाचे आलेत, काय झालंय ते. आणि हे आहे समोर बालाजी मंदिर. आणि रात्रीचा वेळ आहे, रात्रीच्या 12 वाजताची. छोटे मोठे शॉपिंगचे तर आहेतच, मोठी दुकानं पण आहेत. आणि बाकी सर्व लोकांची ही झोपायची सोय आहे. ज्यांना स्टे वगैरे नाही करत, जे स्टे वगैरे नाही घेत, ते असं झोपू शकतं इथे ओपनमध्ये. असे रात्रभर झोपणार आणि सकाळी दर्शनाला जाणार. शॉपिंगचं तर वगैरे भरपूर आहे. प्लस इकडे आहे इडली वडा, मेंदू वडा जो आपल्याला खायचा आहे, डोसा वगैरे सर्व आहे. परोठा पण आहे, तर आपल्याला सगळं खायला मिळेल. इकडे शॉपिंगसाठी तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत, खूप. म्हणजे काय नाही असं नाही, बरंच काय काय आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या अक्षताला काय सुचत नाही, काय घेऊ आणि काय नको असं झालेलं आहे. हे घेऊ की ते घेऊ, बघा सगळं घ्यायचं आहे अक्षताला सगळ्या दुकानांमधून. आणि इकडे बघा, इकडे आहेत बालाजी, सर्व बालाजीच्या मूर्ती आहेत. सगळ्या 120, 180 आणि 200 असं आहे. इकडे काय काय बघते अक्षता. किती रुपये ते? 120. अक्षताने घेतली आहे मूर्ती मेटलची. बालाजी आहेत, हे बघा बालाजी. कोणती मूर्ती? ही ना बालाजी. ही आणि ती सेमच आहे ना? नाही, मेटल वेगळं आहे. काय डिफरन्स? कलर चेंज आहे, मेटल सेम आहे. ही बोलली आपल्याला, ही पहिली दाखवली त्यांनी. मग तुम्हाला कोणती आवडली ती घ्या. तुला कोणती आवडली? ही मला चांगली वाटते जास्त. चला ह्याचे दोघी फायनल करून हे घेणार आहेत आपण. फायनल आहे. तर आता अशा प्रकारे आम्ही खूप जादाच थकलेलो आहोत. म्हणजे आता कोणाकडे काय ताकद नाही उरलेली. ती बघा चप्पल घेऊन चालते आर्या तर. आणि आम्ही ना दर्शनाच्या लाईनीत तेवढं थकलो नाही, दर्शन घेतल्यानंतर जरा जास्तच थकलो. कारण ते बाहेर येईपर्यंत बरंच काय काय चालावं लागतं, म्हणजे जास्त चालावं लागतं ॲक्च्युली बाहेर येईपर्यंत. आणि त्यानंतर काय मग ह्यांच्या शॉपिंग, हे घेऊया ते घेऊया, लाडूची लाईन, त्यानंतर मोबाईल घ्यायची लाईन. म्हणजे मोबाईल घ्यायला पण बरंच लांब यायला लागलं, परत मंदिराकडे जायला लागलं. नशिबीने चपला घेऊन आली. थँक्स. आणि बघा सोनू पण होत्या. थँक्स सोनू. ह्या दोघी जाऊन आमच्या त्या चप्पल काउंटरवरनं चपला घेऊन आल्या सर्वांच्या. तेवढं आमचं थोडं चालणं वाचवलं त्यांनी. आणि ठीक आहे,
तर आत्ता बस पकडायची आहे. 1:30 वाजेपर्यंत बसेस असतात. सकाळी मला वाटतं 4:30 पासून 1:30 वाजेपर्यंत दर 5 मिनिटाला बसेस असतात. त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि आपलं रिटर्न तिकीट काढलेलं आहे. हा छोटू की अवस्था देखो हमारे. दिसतंय का अंधारात दिसतो तरी का छोटू. तर त्यामुळे आता डायरेक्ट बस पकडायची आहे AC वाली आणि खाली जायचं आहे तिरुपतीला. आणि मग तिथून परत आपल्या रूमवर जायचं आहे आणि निवांत झोपायचं आहे. सकाळी उठल्यानंतर मग ठरवायचं आहे पुढचं काय ते. AC बोलायचं होतं का. बरं AC लावायचं आहे आणि झोपायचं आहे. त्यामुळे आता आजचा दिवसचा आज एंड. व्हिडिओचा कुठपर्यंत आला माहीत नाही किती व्हिडिओ झाला आहे ते, पण ठीक आहे. आणि आमच्याबरोबर काय काय घडलं असतं मी तुम्हाला उद्या सांगेन. म्हणजे बरंच काय काय इश्यूज आले, पण शेवटी दर्शन हे झालेलंच आहे. एवढं छान दर्शन झालं ना. आणि म्हणजे लाईन दर्शन घेऊन आलेली बरीच लोक म्हणत होती की एवढी वर्ष येतो पण असं दर्शन झालं नाही. आणि खरंच म्हणत होती विचार आरेला, अरे एकदम सत्यवादी हरिश्चंद्र आहे, ते कधीच खोटं बोलत नाही. तर तिथली खरीच लोक बोलत होते की दर्शन आम्ही एवढ्या वेळा येतो एवढं छान दर्शन कधी झालं नाही, पण आज एकदम पूर्ण क्लिअर. हां, आणि एवढं दर्शन छान झालं ना, त्यामुळे जो पण प्रॉब्लेम्स आले ते सर्व गंगेला मिळाले. तर चला आता बस पकडूया आणि तिरुपतीला जाऊया आणि डायरेक्टली उद्या सकाळी भेटूया. चला. आणि आत्ताच तुम्हाला मी बाय बाय केलं होतं, पण आता नवीन अपडेट आलेली आहे. आपली पहिली इन्फॉर्मेशन चुकीची होती. 1:30 वाजेपर्यंत बसेस नसतात, बसेस असतात 12 वाजेपर्यंत. आम्हाला खाली चुकीची इन्फॉर्मेशन दिली. 12 ते 3 बसेस बंद असतात. आता वाजलं 1, त्यामुळे आपल्याला 2 तास इकडे परत झोपायचं निवांत. त्यामुळे 2 तास आपला स्टे तिरुमालाचा वाढलेला आहे. हे अगोदर माहिती असतं तर आम्ही मंदिराच्या इकडेच बसलो असतो निवांत. पण आता परत जाणं म्हणजे बघू, विचार करू परत जायचं का, ठरवतो. बाकी आता तुमच्यासाठी तरी आता पक्का बाय बाय.